नमस्कार, मी रेखा. रेखाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतेय. काहीतरी गोड खायचंय पण त्यात मैदा वगैरे नकोय, तर अशा वेळी तुम्ही हा मस्त असा बेकरी स्टाईल रवा केक नक्की ट्राय करू शकता. खायला खूप टेस्टी आणि बनवायला अगदी सोपा आहे. सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, कशा पद्धतीने बनवायचं आहे, चला तर मग बघून घेऊया. सो यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बारीक रवा. हा 0 नंबरचा रवा आहे, एकदम बारीक असलेला. त्याचप्रमाणे अर्धी वाटी साखर, पाव वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी तूप. तूप मी इथे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, फक्त वितळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचप्रमाणे इथे कस्टर्ड पावडर आपल्याला पाव वाटी लागणार आहे. 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा आणि फ्लेवरसाठी मी इथे व्हॅनिलाचा इसेन्स घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 1.5 वाटी दूध. तर सर्वात आधी आपण केक ज्या भांड्यामध्ये बेक करणार आहोत ते भांड तयार करून घेणार आहोत. जेव्हा आपण केक तयार करतो त्यावेळेस सर्वात आधी केकसाठी लागणारं भांड तयार करून घ्यायचं. तर इथे मी पाव चमचा तूप घातलेला आहे, ते सगळीकडे असं लावून घ्यायचं आपल्याला. इथे तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता. सो अशा पद्धतीने सगळीकडे असं तूप लावून घ्यायचंय आणि यावर थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला छान असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचंय अशा पद्धतीने, म्हणजे छान सगळीकडे लागलं जातं. सो अशा पद्धतीने आपलं हे बेक करण्याचं भांड तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. तुम्ही केक टीन किंवा छोटंसं आपल्याकडे पातेल असतं किंवा कुठल्याही प्रकारचं भांड असेल तर त्यामध्ये केक असा बेक करू शकता. सो अशा पद्धतीने इथे आपल्याला हे भांड तयार करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण इथे तूप घेणार आहोत. हे वितळवलेलं तूप आहे. त्याचप्रमाणे मिल्क पावडर आणि साखर. तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधावरची साय जी असते ती देखील इथे वापरू शकता. सो यानंतर आपण इथे बारीक रवा ऍड करणार आहोत. रवा देखील असा मिक्स करून घ्यायचा आहे. कस्टर्ड पावडरमुळे केकला छान असं टेक्स्चर येतं, त्यामुळे कस्टर्ड पावडर घालायची. फ्लेवरसाठी पण इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेलची पावडर देखील घेऊ शकता. तर इथे आपल्याला 5 ते 6 ड्रॉप घालायचे आहेत. सो हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. यानंतर इथे आपण दूध ऍड करणार आहोत. तर इथे थोडं थोडं दूध ऍड करायचे. कधी कधी काय होतं की रवा आपण आणलेला जुना असतो किंवा नवीन असतो, तर त्याप्रमाणे दुधाचं प्रमाण लागू शकतं. सो तुम्ही बघू शकता इथे रवा छान असा मिक्स झालेला आहे. तर आपण हे 5 मिनिटं मिश्रण झाकून ठेवणार आहोत, त्यामुळे रवा छान फुलतो. त्यानंतर आपल्याला लागलंच तर आपण थोडंसं दूध यामध्ये ऍड करणार आहोत. सो हे मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत. तर साधारण 5 मिनिटं झालेली आहेत. रवा छान असा फुललेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. सो यामध्ये आपण थोडंसं दूध आणखीन घालणार आहोत. पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. रवा छान फुलल्यानंतरच केक पण छान बेक होतो. हे मिश्रण तुम्ही मिक्सर मधून देखील फिरवून घेऊ शकता.
सो मस्त असं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे. अगदी थोडंसं दूध आणखीन आपण इथे ऍड करणार आहोत. सो सर्वात शेवटी आपण इथे बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा ऍड करणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. केकचं भांडं आपण आधीच तयार करून घेतलंय, त्यामुळे बेकिंग पावडर घातल्यानंतर हे जे बॅटर आहे ते लगेचच आपल्याला तयार केकच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचंय. मस्तच. सो तुम्ही बघू शकता इथे सो बेक करण्यासाठी मी इथे एक टोप घेतलेला आहे. त्यामध्ये अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवलं आहे आणि यामध्येच आपल्याला हे केकचं भांडं ठेवायचं आणि साधारण 30 ते 40 मिनिट आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. त्याच्या आधी अजिबात उघडून बघायचा नाही, नाहीतर केक बसतो आणि व्यवस्थित असा छान फुगत नाही तो केक. सो साधारण 30 ते 40 मिनिट आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे. तर साधारण एक 40 मिनिटं झालेली आहेत. आपण काढून बघूया. वा, मस्तच रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आपण चेक करूया केक झालाय की नाही. वा, मस्त. सुरीला अजिबात काहीही लागलेलं नाहीये, याचा अर्थ केक झालेला आहे. सो एक 5 मिनिट आपण यामध्येच केक गार होऊन देणार आहोत. त्यानंतर आपण केक काढून घेणार आहोत. सो केक इथे गार झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर आपण हा काढून घेणार आहोत. यासाठी अशा प्रकारची एखादी प्लेट घ्यायची आहे, जाळीची प्लेट, आणि त्यावरती आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. सो अशा पद्धतीने केक काढून घ्यायचा आहे. वा, मस्त. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे. सो रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील. प्रेमाने बनवा, प्रेमाने खाऊ घाला. धन्यवाद.